नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा रविवार. त्यासाठी आज आपण कोणती सेवा केलेली आहे, त्याचसोबत आज आहे शेवटचा सत्यनारायण. संकल्पित सत्यनारायणमधील शेवटचा म्हणजे 11वा सत्यनारायण. उद्यापनासाठी आपण काय केले, नंतर उद्या आहे शेवटचा सोमवार. त्यासाठी शिवामूठ आहे सातू. जर आपल्याकडे सातू उपलब्ध नसतील तर आपण काय करायचं आहे हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे आपल्या सत्यनारायणामधील शेवटचा संकल्पित सत्यनारायण म्हणजे 11वा सत्यनारायण. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आपले 11 सत्यनारायण आज पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत आज शेवटचा रविवार म्हणून आपण कोणती सेवा केलेली आहे. तर मंडळी, आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा रविवार. रविवार म्हणजे आपल्या कुलदैवत खंडेरायाचा वार. तर खंडेराया हे आपले आराध्य दैवत आहेतच, त्याचसोबत आपले देवादिदेव महादेव आहेत, त्यांचेच अवतार मानले जातात. आणि श्रावण महिन्यामध्ये खंडेरायाच्या सेवेचं देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासाठी आज आपण खंडेरायाला केलेला आहे महारुद्र या मंत्राचा, या स्तोत्राचा जलाभिषेक. अगोदर खंडेरायाला स्नान घालून घेतलं, त्यानंतर आपण बिल्वपत्र अर्पण करून महारुद्र गळती लावून घेतलेला आहे. अगदी अनन्यसाधारण महत्त्व आहे महारुद्राचं. त्यामुळे कोणत्याही रविवारी किंवा श्रावण महिन्यातील रविवारी एका तरी किमान महारुद्र करावा. हे खूप खूप उच्च कोटीची सेवा आहे. तर त्यानंतर महारुद्र झाल्यानंतर आपण स्वच्छ पुसून घेतलं खंडेरायाचे ताट पण पुसून घेतलं. त्यानंतर आपण खंडेरायावर हरिद्रामार्चन म्हणजे हळदीने शिवाष्टोत्तर नामावली किंवा खंडेरायाची जी 108 नावे आहेत त्या नावांनी आपण हरिद्रामार्चन केलेलं आहे. हरिद्रामार्चन करताना हाताच्या 5ही बोटांच्या साहाय्याने आपल्याला हळद अर्पण करायची आहे खंडेरायाच्या टाकावर. खूप उच्च कोटीची सेवा मानली जाते. ही सेवा शक्यतो मार्गशीर्ष महिन्यात केली जाते बरं का, पण श्रावण महिना देखील खंडेरायाचा आहे म्हणजे आपल्या महादेवाचा आहे. त्यामुळे आज मी ही रविवारी सेवा घेतलेली आहे. त्याचसोबत आज आहे महाशिवरात्री, त्यामुळे देखील आज आपण खंडेरायाची सेवा घेतलेली आहे. तर खंडेरायाची ही सेवा जे आपलं पुस्तक आहे कुमकुमार्चन विधी, आणि त्यामध्ये कुलदैवत मान सन्मान जो आहे ना, त्याच्या पाठीमागच्या पानावरती आहे हरिद्रामार्चनचे 108 नामावली. हरिद्रामार्चनचा संकल्पासहित पूर्ण विधी ह्या पुस्तकामध्ये आहे. आणि जरी नसेल आपल्याकडे पुस्तक तर आपल्या नित्यसेवेमधील जी शिवाष्टोत्तर नामावली आहे ती नावे घेऊन जरी आपण हळद अर्पण केली म्हणजे हरिद्रामार्चन केलं खंडेरायाच्या टाकावर तरीही चालतं. हरिद्रामार्चन झाल्यानंतर परत स्नान घालायचं नाही टाकावरती. आपण नंतर टाक फक्त स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलेले आहेत. खंडेरायाला हळद, पार्वती माताला कुंकू लावून घेतलेलं आहे. 108 बिल्वपत्र अर्पण करून पिवळी फुलं अर्पण करून घेतलेली आहेत. माता पार्वतीला आपण गुलाबाची फुलं म्हणजे लाल रंगाची फुलं देखील अर्पण केलेली आहेत. अशी आपली खूप छान अशा सेवेने खंडेराया नटलेले आहेत. आणि आज शिवरात्र रविवार खूप छान सुंदर अशी सेवा झालेली आहे. तुम्ही पाहताल अतिशय प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं. त्याचसोबत पांढरी पण फुलं मला बऱ्यापैकी मिळाली होती आज, तर मी ती देखील अर्पण केली, कारण महादेवाला आणि खंडेरायाला देखील प्रिय आहे पांढरी फुलं. त्यामुळे आपण पांढरी, पिवळी, त्यानंतर लाल सर्व प्रकारची जी फुलं आहेत ती अर्पण करून खंडेरायाचे टाक असे छान ताटामध्ये नटवून ठेवलेले आहेत. छान सुंदर आपली पूजा झालेली आहे. आणि आज खूप छान योग आला. रविवार, त्याचसोबत शिवरात्र आणि माझ्या सत्यनारायणामधील शेवटचा सत्यनारायण. तर आता उद्या आहे सोमवती अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या. त्याचसोबत उद्या आहे श्रावणी सोमवार, शेवटचा सोमवार आहे. त्याचसोबत सोमवती अमावस्या, पिठोरी अमावस्या आहे. आणि उद्या श्रावणी सोमवाराला शिवमूठ आलेली आहे सातू. तर सातू आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी उपलब्ध होत नाही, तर काय अर्पण करायचं हे मी स्क्रीनवर जो फोटो दाखवला आहे तो आहे सातूचा. हे सातू UPमध्ये, राजस्थानमध्ये पिकवले जातात. आपल्याकडे प्रमाण कमी आहे. तर जर सातू नसतील तर आपल्या गव्हामध्ये
बऱ्यापैकी ह्या पद्धतीच्या साळी असतात ना, साळीसारखं दिसणारं हे धान्य असतं बरं का. तर हे धान्य थोडंसं मिळालं तरीही हे अर्पण करू शकतो आपण, जरी आपल्याकडे सातू नसतील तरीही. मी गव्हातीलच थोडेसे सातू काढून ठेवलेले आहेत उद्या अर्पण करण्यासाठी. तर आज आहे शेवटचा सत्यनारायण, मग त्यासाठी आज मी दाम्पत्य भोजन ठेवलं होतं. विष्णू नारायण, लक्ष्मी नारायण भगवान यांना पूजन करून आपण दाम्पत्य भोजन ठेवलेलं आहे. सुंदर असा रांगोळ्यांचा थाट आहे, पंचपक्वान्नांचा थाट आहे. त्याचसोबत धूप दीपांचा, फुलांचा मस्त असा सुगंध दरवळत होता. मस्त पंचपक्वान्नांचा आपण नैवेद्य दाखवून घेतला विष्णू नारायण सत्यनारायण भगवान यांना, आणि त्यानंतर आपण दाम्पत्य भोजन केलेलं आहे. यथाशक्ती आपण जे काही करता येईल ते आपण केलेलं आहे. खणा नारळाची ओटी तर भरलेलीच आहे आपण लक्ष्मीची आपल्या घरी आलेल्या, आणि त्याचसोबत आपल्याला जे शक्य होईल ते केलेलं आहे. त्याचं मी शूट केलेलं नाही, कारण मला वाटतं जे दान दिलेलं आहे ते सांगू नये, बोलू नये म्हणून. तर असा माझे 11 सत्यनारायण, संकल्पित 11 सत्यनारायण आज पूर्ण झालेले आहेत. स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींनी ते पूर्ण करून घेतलेले आहेत. खूप आनंदात असे पार पडलेले आहेत. तर असा माझा आजचा व्हिडिओ, शेवटचा रविवार, महाशिवरात्र कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. असे रोज नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. आणि उद्या खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण आमच्या शेतकऱ्यासाठी उद्या आहे बैलपोळा. पिठोरी अमावस्या, सोमवती अमावस्या तर आहेच, पण आमच्या भागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये बैलपोळा ह्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्याचा बैलपोळा आम्ही कसा साजरा करतो आहोत, आमच्या घरी बैलाची पूजा कशी केली जाते, त्याचसोबत नैवेद्य काय असतो, हे सर्व उद्याच्या व्हिडिओमध्ये आहे. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. शेजारची बेल घंटा देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसोबत, नवीन सेवेसोबत, नवीन रेसिपीसोबत आणि नवनवीन गोष्टींसोबत. आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद, खूप खूप कृतज्ञता. असंच प्रेम देत रहा सर्वांना. श्री स्वामी समर्थ.